नवीन उड्डाणपुलावर रॉंग साईडला आळा, स्पाईक बॅरियर बसून अकोला पोलिसांची धडक कारवाई। अकोला शहरातील नवीन उड्डाणपुलावर वाढत्या रॉंग साईड वाहतुकीमुळे वारंवार घडणारे अपघात रोखण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने महत्त्वपूर्ण आणि ठोस पाऊल उचलले आहे। शहरातील वाहतूक व्यवस्थेत शिस्त आणण्याच्या उद्देशाने जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या संकल्पनेतून उड्डाणपुलावरील विरुद्ध दिशेने होणारी वाहतूक कायमची थांबवण्यासाठी स्पाईक बॅरियर बसवण्याचा प्रस्ताव जिल्हा रस्ता सुरक्षा समितीसमोर मांडण्यात आलेला होता आणि या प्रस्तावाला समिती अध्यक्षा तथा जिल्हाधिकारी यांच्या मंजुरीनंतर अवघ्या काही दिवसात प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात आली। 12 फेब्रुवारी 2026 रोजी संबंधित ठिकाणी स्पाईक बॅरियर बसवण्याचे काम पूर्ण झाले असून शहरातील वाहतूक सुरक्षेसाठी हा मोठा टप्पा मानला जातो आहे। नवीन उड्डाणपुलावरून नागरिक मोठ्या प्रमाणात प्रवास करतात, मात्र वेळ वाचवण्याच्या नादात अनेक वाहन चालक चुकीच्या दिशेने वाहन चालवत होते, त्यामुळे गंभीर अपघातांची शक्यता वाढली होती आणि ही समस्या लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला। कुठे बसवण्यात आले स्पाईक बॅरियर? वाहतूक पोलिसांनी 2 अत्यंत महत्त्वाच्या उतारांवर स्पाईक बॅरियर बसवले आहेत। उड्डाणपुलावरून नेहरू पार्क चौककडे उतरणाऱ्या मार्गावर, उड्डाणपुलावरून टॉवरकडे उतरणाऱ्या मार्गावर या दोन्ही ठिकाणी रॉंग साईड वाहतूक रोखण्यासाठी मजबूत स्पाईक बॅरियर बसवण्यात आले आहेत। विरुद्ध दिशेने वाहन नेण्यास मनाई असल्याचे स्पष्ट करणारे सूचना फलक आणि फ्लेक्स बोर्ड लावण्यात आलेले आहेत। चालकांना दूरवरूनच इशारा मिळावा यासाठी दर्शनी भागात ठळक सूचना देण्यात आल्या आहेत। नियम मोडल्यास वाहन चालक जबाबदार। पोलीस प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की स्पाईक बॅरियर असणाऱ्या मार्गावर रॉंग साईडने वाहन चालवल्यास वाहनाचे टायर नुकसानग्रस्त होऊ शकतात आणि अशावेळी वाहनाचे किंवा चालकाचे होणारे कोणतेही नुकसान पूर्णपणे चालकाच्या जबाबदारीवर राहील आणि या निर्णयामुळे नियम मोडणाऱ्यांवर मानसिक आणि आर्थिक दोन्ही प्रकारचा दबाव निर्माण होणार आहे आणि याशिवाय मोटार वाहन कायद्यानुसार कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। वाहतूक शाखेमार्फत दोन्ही ठिकाणी नियमित तपासणी मोहीम राबवली जाणार असून नियम तोडणाऱ्यांवर त्वरित कारवाई केली जाईल। वाहतूक पोलीस बंदोबस्त तैनात। फक्त स्पाईक बॅरियर बसवणाऱ्यावर न थांबता शहर वाहतूक शाखेने या भागात कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे वाहन चालकांवर सतत देखरेख राहणार आहे। सकाळ संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेस विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून नियमभंग करणाऱ्यांना तात्काळ रोखण्यात येईल। अपघातावर नियंत्रणाची अपेक्षा। शहरातील अनेक अपघात रॉंग साईड वाहतुकीमुळे होत असल्याचं पोलिसांच्या निरीक्षणात आलेलं होतं। विशेषतः दुचाकी आणि चारचाकी वाहन चालक वेळ वाचवण्याच्या नादात जीव धोक्यात घालत होते आणि या पार्श्वभूमीवर उचललेले हे पाऊल अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी करण्यास मदत करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे। शहर वाहतूक शाखेने नागरिकांना आवाहन केले की रस्ता सुरक्षित जीवन सुरक्षित या उद्दिष्टाने अकोला पोलिसांनी उचललेले हे पाऊल यशस्वी करण्यासाठी सगळ्यांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे। काही सेकंदाची घाई जीवघेणी ठरू शकते, याची जाणीव ठेवून रॉंग साईडने वाहन चालवणे टाळावे। या धडक कारवाईमुळे शहरातील वाहतूक शिस्तीत सकारात्मक बदल होईल, असं नागरिकांचा जीव वाचवण्यास मोठी मदत होईल असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।